नवी मुंबईत कामोठे इथे राहणारे शिवाजी थोरात यांचा मुलगा सतीश थोरात 2001 सालापासून भारतीय सैन्यात आहे। आज ते ब्रह्मदेशच्या मिझोरमच्या बॉर्डरवर कार्यरत आहेत। वर्षातून एखाद्या वेळेस त्यांना घरी सुट्टीवर येता येतं। कोणत्याही सण उत्सवाला हे सैनिक घरी नसतात। कुटुंबियांना त्यांची आठवण येणं साहजिकच, मात्र देशरक्षणासाठी ते काम करतात याचंच समाधान मोठं असल्याचं त्यांचे कुटुंबीय आवर्जून सांगतात। रक्षाबंधन, झेंडावंदन ह्या प्रोग्रामला किंवा इव्हन दिवाळी फेस्टिवल कुठला जरी असला तरी ते आमच्याजवळ नसतात आणि त्यांच्याजवळ फॅमिलीज नाही आहे। तर G24 तासने खरंच हा उपक्रम राबवला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या पूर्ण भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात। तर G24 तासनं सुरू केलेल्या धागा शौर्य का राखी अभिमान की हा उपक्रम आम्हा सैनिकांच्या कुटुंबासाठी आधार देणारा असून हा उपक्रम असा सुरू ठेवण्याची विनंती थोरात यांच्या आई वडिलांनी केली। त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचतात आणि प्रत्येक सणाला वगैरे नसतात तेव्हा आम्हाला वाटतं इथे असावे, पण आपल्याच रक्षणासाठी ते तिकडे बॉर्डरला आहेत, ते आम्हाला अभिमान वाटतो। आणि G24 तासचे पण थँक्यू। सतीश थोरात यांची 7 वर्षांची मुलगी असून तिने आपल्या वडिलांना प्रत्येक गोष्टीत मिस करत असल्याचं सांगितलं। G24 तास म्हणून सगळ्यांना थँक्यू। मी माझ्या पप्पांना खूप मिस करते। माझ्या पप्पांना मेसेज पाठवा, आय लव्ह यू। देशासाठी, देशाच्या जनतेसाठी सैनिक घरदार सोडून अहोरात्र डोळ्यात तेल ओतून सीमेचं रक्षण करत असतात। अशा आपल्या सैनिकांना आपलं एक पत्र आणि राखी खूप मोठी ताकद देऊन जाईल यात शंकाच नाही। झी मीडियासाठी स्वाती नाईक, नवी मुंबई। G24 तास रहा एक पाऊल पुढे।